नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला खास असणार आहे। तर आता आपण आलेलो आहे दुर्वांकूरमध्ये आणि इथं आपल्याला मिळते अनलिमिटेड थाळी। तर चला मग थाळी बघू, दर पण बघू आपण आणि सांगलीकरांना पण विचारू कशी आहे इथली थाळी वगैरे आणि टायमिंग वगैरे सर्व काही बघू। पत्ता मी डिटेलमध्ये सांगतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग बघू। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, वेटिंग इथं खूप असतं कारण आपल्या सांगलीची खूप फेमस अशी थाळी आहे इथं। तर सध्या आपण वेटिंगमध्ये आहे, थोड्याच वेळात आपला नंबर येईल। मी मिरजेवरून आलो आहे, विनायक गुरव माझं नाव। मी इथं 5व्यांदा आलेलो आहे आज। माझा स्वतःचा रिटायरमेंटचा कार्यक्रम 30 ऑगस्ट 2022 रोजी नुकताच इथं झालेला आहे। 100 लोक मी त्यावेळेला जेवायला गेली ती आणि अतिशय उत्कृष्ट जेवण, जेवणाची क्वालिटी, क्वांटिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। इथं आल्यानंतर त्याची खरं प्रचिती येते। क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही मेंटेन केलेलं आहे त्यांनी। त्या हॉटेलचे मालक आहेत आपल्या शेजारी। नमस्कार, श्री दुर्वांकूर डायनिंग हॉल, मी दिनेश सन्मुख। तर दादा, ह्या थाळीची जी सुरुवात आहे ती कशी झाली? म्हणजे सुरुवात म्हणजे माझी सुरुवात ॲक्च्युली मी 25 वर्ष साई प्रसाद भोजनालय ह्या माध्यमातून काम करत होतो। ते कैलासवासी महेश भाऊ खिलारे यांनी मला ह्या व्यवसायाची गोडी लावली। त्यांनी मला शिकवलं, त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं। सांगलीकरांना काहीतरी चांगलं द्यायचं आणि चांगला डायनिंग हॉल करायचं एक स्वप्न होतं आणि ते मी ह्या फेब्रुवारीत गणेश जयंतीला आपले डायनिंग हॉल ओपन करून ते सत्यात उतरवलं। तर मित्रांनो, ही आहे श्री दुर्वांकूरमधली स्पेशल थाळी आणि पदार्थ तुम्ही बघू शकता। पूर्ण पदार्थांत थाळी अशी भरलेली आहे, असं वाटतं की कुठून सुरुवात करू असं आहे। तर चला एक एक करून मी तुम्हाला हे पदार्थ दाखवतो। तर ही आहे डाळीची आमटी, त्याच्याबरोबर आहे भरलेलं वांगं, अख्खा मसुरा आणि ही आहे कढी, पनीरची भाजी, माझी आवडती कोशिंबीर, दहीवाटी, स्वीट डिश आहे ज्याच्यात मी फ्रूट सॅलड घेतलेलं आहे आणि आहे दहीवडा, भजी, पापड, चपाती आणि हे लोणचं आहे, ठेचा आणि शेंगदाणा चटणी आहे। तर चला मग सुरुवात जी आहे ती मी दहीवड्यापासून करतो। खूप छान असं दहीवडा आहे। हा, दुर्वांकूर की जय हो। तर माझी दहीवडा खाण्याची पद्धत दाखवतो। याच्यात थोडंसं थोडीशी अशी शेंगदाणा चटणी टाकायची वरनं, हे बघा, आणि हे छानपैकी असं मिक्स करायचं। वाह, पनीरची भाजी आपण जरा टेस्ट बघूया। खरं तर मी याच्या आधी बऱ्याचदा जेवून गेलेलं आहे पण मला माहिती आहे ती टेस्ट खूपच छान आहे। फक्त 220 रुपये। माझी आवडती कोशिंबीर आमच्या कॅमेरामॅनला पण कोशिंबीर आवडते। अनिल आणि मी असं जेवायला गेलो तर सगळे हॉटेलवाले बोर्ड लावतात कोशिंबीर संपलेलं आहे, इतकी कोशिंबीर आम्ही खातो। चला थोडेसे आपण भरले वांगे टेस्ट करू। चला, ही स्वीट डिश मी थोडंसं बाजूला ठेवतो। हे बघा, भरलं वांगं काय मस्त, मसाला बिसाला तुम्हाला जे हवं आहे, जसं हवं आहे। वांगं पाहिलं वांगं, मसाला पाहिलं मसाला। वा, भाजीची वगैरे टेस्ट खरोखर खूप छान आहे। हे दादा, जे पत्ता जो आहे तो काय येतो? पत्ता सोपा आहे अगदी। सांगलीचा एंट्रन्स आहे, मेन रोड आहे, मेन बाजारपेठ आहे, आपल्या महापालिकेचा रस्ता, हर्बट रोड सांगली। हर्बट रोड म्हणजे फार जुनी सांगली जे म्हणता येईल की हर्बट रोड, कुबेर चेंबर, टिळक चौका शेजारी, श्री दुर्वांकूर डायनिंग हॉल सांगली। आणि हे दादा, आपल्या हॉटेलचं टायमिंग काय असतं? टायमिंग सकाळी अगदी नॅचरल म्हणजे 11 ते 3
सकाळचं आणि संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 अशी आम्ही सेवा पुरवतो. आणि सुट्टी वगैरे असते कधी? सुट्टी एक आठवड्याची एक बुधवारची एक सुट्टी घेतो, मेंटेनन्स डे म्हणून. साफसफाईचा आणि मेंटेनन्सचा दिवस असतो आमचा. हो बरोबर. एक बुधवारची आम्ही सुट्टी घेतो. तर आणि दादा सांगलीकरांना काय सांगाल तुम्ही? सांगलीकरांना एवढंच सांगेन की सांगलीकर आमचे जे मायबाप ग्राहक आहात त्यांनी आम्हाला एवढा कमी वेळात प्रचंड प्रतिसाद दिला आहे की त्यांचे आम्ही ऋणी आहोत. म्हणजे सेवेला आम्ही तत्पर आहोत, पण त्या लोकांनीसुद्धा आम्हाला एवढा प्रतिसाद छान दिला आहे की आम्ही आमच्या आयुष्यातला हा क्षण विसरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे दादा की तुमच्या इथं क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि सर्व्हिस वगैरे पण खूप मस्त आहे. आणि हॉटेलचं वातावरण वगैरे बघू शकता, छान असं फॅमिलीबरोबर कधी आला तर मस्तपैकी असं एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, ही थाळी मी संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॉटेल श्री दुर्वांकूरला एकदा नक्की भेट द्या. असं छान मस्तपैकी असं तुम्हाला जेवण मिळेल. तर भेटू अशाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. दुर्वांकूर थाळी.